लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। या अधिनियमानुसार बालविवाह आयोजित करणं अजामीनपात्र गुन्हा आहे। बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले। ग्रामीण भागाकरिता अंगणवाडी सेविका, शहर भागाकरिता पर्यवेक्षक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं। अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ शकतात यास प्रतिबंधक म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या। पुरुषांनी बालवधूशी विवाह केल्यास सदर पुरुषाला 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपयेपर्यंतचा दंड आणि दोन्ही शिक्षा होऊ शकतात। जाणीवपूर्वक बालविवाह ठरवणाऱ्यास, सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरी, कैद आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। बालविवाह झाल्यास संबंधित वरवधूंचे आई-वडील किंवा पालक आणि इतर नातेवाईक, मित्रपरिवार, मंदिरातील विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, केटरिंग अशा सर्वांनी बालविवाह घडवल्यास प्रत्यक्ष मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, जे अशा विभागातील सामील झाले होते, अशा सर्वांना 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद, 1 लाख रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो। सोबत ग्रामसेवकांनी जन्मदाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात येणार आहे। 10 मे 2024 रोजीच्या अक्षय तृतीयेला संबंधित बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे। बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। हिंगोलीचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत। जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चाइल्डलाईन आणि त्याचबरोबर अस्मिता संस्था यांच्या वतीनं सर्व जिल्ह्याभरामध्ये विविध गावांमधील मंदिरं, मस्जिद, चर्च, गुरुद्वार, विहार इथं आवश्यक त्या सूचनांचे बॅनर, पोस्टरद्वारे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे। अस्मिता संस्था हिंगोली जिल्हा बालविवाहाच्या बाबतीत रेड झोनमध्ये असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 1 वर्षापासून कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन अंतर्गत अस्मिता संस्था बालकांच्या हक्कांसाठी कार्य करत आहे। सध्या 10 मे रोजी अक्षय तृतीया मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर सर यांनी सुद्धा महत्त्वाच्या उपाययोजना आखल्या आहेत। त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अस्मिता संस्था सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गावामध्ये जाऊन विहारे, मंदिरे, चर्च, गुरुद्वारा व लोकांमध्ये आवश्यक सूचना बॅनरद्वारे, पोस्टरद्वारे लोकांमध्ये अक्षय तृतीया याच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी, बालविवाहाला आळा घालण्यासाठी अस्मिता संस्थेचे अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।